आजच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळे समाज एकत्र आलेले आहात। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विश्वासनाना देवकाते, बाळासाहेबजी गावडे, दत्तात्रेयजी येडे, किसन तांबे, मदननाना देवकाते, गुलाबाप्पा देवकाते, रावसाहेब चोरमले, रमेश देवगते आणि सर्वच सन्माननीय व्यासपीठ, आपण बारामती तालुक्यातल्या सगळ्याच गावचे आलेले सरपंच, उपसरपंच, प्रतिनिधी, बारामतीतल्या प्रत्येक गावचे धनगर समाज बांधव, सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचे मनापासून जो तुम्ही स्वतःच पुढाकार घेऊन हा मेळावा भरवलात, मला पाठिंबा देण्यासाठी, खरं तर दादांचे तुम्ही सगळे शिलेदार आहात आणि ही जाणीव ठेवून तुम्ही आज हा एवढा मोठा मेळावा भरवलात, सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलं आणि मला साठी जो पाठिंबा दिलात त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे आभार मानते। आता मी इथे येत असताना ह्या इमारत झालेली पाहिली, कारण मला या इमारतीसाठी निधी दिलेला माहिती होता आणि दादांना प्रत्येक समाजासाठी जे काही लागेल त्याचे पुढे होऊन, जरी होत नसतं तरी ते काम करून घेऊन देण्याची जी वृत्ती होती, त्यांना असं वाटायचं की प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक त्याला चांगल्या सुखसोयी मिळायला पाहिजेत, चांगला शिकला पाहिजे आणि म्हणून दादांनी तालुक्यातल्या प्रत्येक समाजासाठी कुठल्या ना कुठल्या परीनं समाज मंदिरी घ्या, हॉस्टेल्स घ्या, सभागृह घ्या, प्रत्येक मंदिरासाठी जिथे किती मुलं अभ्यास करू शकेल अशा अभ्यासिकांचा सुद्धा दादांनी जागा देऊन त्यासाठी खोल्या बांधल्या। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवरती चालत असताना दादांनी नेहमीच सगळ्याच समाज बांधवांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचं काम सातत्याने केलेलं आहे। प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक आपल्याबरोबर कसा पुढे येईल हेच आदरणीय दादांनी नेहमी पाहिलं आणि खरं सांगायचं तर 2-2.5 महिन्यापूर्वी जी अत्यंत दुर्दैवी घटना, जी की आपल्या सर्वांनाच पोरकं करून गेली आणि खरं सांगायचं तर मला कधी आयुष्यातही वाटलं नव्हतं की मी आपल्यासमोर उभी राहून अशा पद्धतीनं मला बोलावं लागेल। नाही आणि तुम्ही सगळे पाठीशी होता काय, म्हणूनच दादा आज ज्या उंचीवर पोचले ते कधीच पोचले नसते, कारण दादांच्या सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी बारामतीतला प्रत्येक जण कारणीभूत आहे आणि दादा ते कधीच विसरत नव्हते आणि म्हणूनच दादांचा सातत्यानं 24 तास हाच प्रयत्न असायचा की मी बारामतीसाठी काय करू, बारामतीची लोक म्हणजे त्यांचा श्वास आणि त्यांच्यासाठी 24 तास मी काय केलं पाहिजे हाच त्यांच्यामध्ये विचार असायचा। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी सुद्धा सगळ्या निवेदनाचा खच पडलेला होता। शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी बारामतीच्या लोकांसाठी काम करत होते, काम केलं। दादांच्या नंतर एवढ्या सगळ्यांना पोरकं झालेलं मलाही पाहिलं नाही आणि दादांचं नेहमीच शिकवण असायची सगळ्यांना की आपण कुठल्याही संकटाला कधी घाबरायचं नाही, त्यांना तोंड द्यायचं।
दादांच्या अंत्यविधीला जो जनसमुदाय लोटला होता, शेवटी आपल्या गावातले रस्ते सगळ्या बाजूनी बारामतीला बंद करावे लागले, एवढी गर्दी झाली. आणि तेव्हा सगळ्यांनाच कळलं की दादा काय होते. आणि खरं सांगायचं तर एखाद्या माणसाची महती कळायला मरावंच लागतं का? दादा गेल्यानंतर सगळ्या जनतेला वाटलं की आमचा आधार गेला. आपण सगळेच दादांच्या आधारावर त्यांच्या छत्रछायेखाली सुखरूप होतो. काही झालं तरी दादा आहेत हा आपल्याला विश्वास होता सगळ्यांनाच. आणि मीही त्याच विश्वासावर माझा संसार करत होते. मला कधीही वाटलं नाही की मला राजकारणात यावं लागेल. पण नियती आपल्याला कोणाचंच ऐकत नाही. जे घडायचं ते घडतं. आणि आज मी तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे. मोठं शिवधनुष्य उचललेलं आहे, पण तुमची साथ आणि तुमचा पाठिंबा त्याच्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही. ज्या प्रकारे तुम्ही आदरणीय दादांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिलात, तसाच पाठिंबा आणि विश्वास तुम्ही द्याल अशी मला खात्री आहे. बारामतीकरांचा अनेक विक्रम करण्यामध्ये पायंडा आहे. दादांचेच विक्रम तुम्ही पुन्हा पुन्हा मोडलेत आणि तुम्हाला अत्यंत मोठ्या मताने त्यांना निवडून दिलं तुम्ही दरवेळेस. त्यामुळे खरं तर ही वेळच यायला नाही पाहिजे की कुणी कुणाला मत मागायला जावं. पण प्रोसिजर असते, निवडणूक लागलेली आहे, ज्या गोष्टी आहेत त्या आहेतच. त्यामुळे आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे की तुम्हाला काय करायचंय, कारण शेवटी जबाबदारी तुमची आहे. आणि ती तुमची जबाबदारी नेहमीप्रमाणेच नक्कीच चोख पाडाल अशी मला खात्री आहे. आपण सगळेजण आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आलोय. 2-4 दिवसच राहिलेले आहेत. 21 तारखेला आपली सांगता सभा आहे शारदा प्रांगण इथे 2 वाजता. आपण सगळ्यांनी जमेल तसं तिथे त्याही वेळेस हजर राहावं अशी मी आपल्याला विनंती करते. आणि 23 तारखेला आपल्याला सगळ्याला जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं ही विनंती करते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे एकही मत वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे. याही वेळेस आपण एखादा विक्रम कराल, कारण सगळं तुमच्या हातात. बारामतीने ठरवलं तर ते काही करू शकतात हे तुम्ही दाखवून दिले अनेक वेळा. त्यामुळे अशाच प्रकारचा विक्रम तुम्ही कराल अशी खात्री बाळगते. परत एकदा आपण सगळ्यांनी या मेळाव्यासाठी हजर राहिलात. स्वतःहून सगळ्यांनी माझ्यासाठी इथे आलात. तुमचा पाठिंबा हीच माझी खरी शक्ती असणार आहे. त्यामुळे इथून पुढे तुमच्या पाठिंब्यावरच माझं जे काय असेल पाऊल ते पडणार आहे. त्यामुळे तुम्ही द्याल अशी खात्री बाळगते. आणि सगळे आल्याबद्दल परत एकदा आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.